स्वागत आहे तुमचं मिस्टर अँड मिसेस किचनमध्ये। तर माझी ही दुसरी रेसिपी आहे, ती म्हणजे ओल्या हळकुंडाची भाजी। तर जे लागणारं साहित्य आहे ते दाखवते। तर इथं मी पावशेर टोमॅटो घेतलेला आहे, 6 बसलेले आहे, आणि कांदे घेतलेले आहे 6, आणि फ्लावर सुद्धा पावशेर घेतलेले आहे, आणि कढीपत्ता घेतलेला आहे। त्याचबरोबर मी सगळं पावशेरच घेतलेलं आहे। त्याचबरोबर सगळ्यांची इथे पेस्ट केलेली आहे मी। तर फ्लावर आणि वाटाण्याची पेस्ट करून घेतलेली आहे, टोमॅटो बारीक केलेला आहे, कांदा सुद्धा एकदम बारीक पेस्ट केलेली आहे, कोथिंबीर पण बारीक केलेली आहे, आणि 1 वाटी आपण दही घेतलेलं आहे। तर आपण सुरुवात करूया। जे ओलं हळकुंड घेतलं होतं आपण ते धुवून किसून घेतलेलं आहे, आणि 1.5 पावशेर तूप घ्यायचं आहे। तर मी कढईत तूप गरम करायला ठेवलेलं आहे। तर आपलं तूप इथं गरम झालेलं आहे। त्यातलं अर्ध तूप काढून मी या साईडला वाटीत ठेवलेलं आहे, ते आपण फोडणीसाठी वापरणार आहेत। तर आपण सुरुवात करूया। हळद तुपात टाकायची आहे, ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तिला। हे बघा, भाजीला खूप छान असं तूप पण सुटलेलं आहे, आणि मस्तपैकी लाल सुद्धा झालेली आहे आपली ही भाजी। तर आपण गॅस बंद करूया आणि साईडला ठेवून घेऊया ही। तर आपण परत कढई घेतलेली आहे, त्यात ते जे उरलेलं तूप होतं आपण वाटीत ठेवलेलं ते आपण घेतलेलं आहे। थोडं गरम होऊ द्यायचं आहे तूप। त्यानंतर फोडणीसाठी आपण जिरा मोहरी घेतलेली ते टाकले आहे, जिरा मोहरी। त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे, आणि जे आपण चेसून घेतलेली कोथिंबीर ते सुद्धा टाकलेली आहे मी इथं, आणि ती थोडीशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जे कांद्याची पेस्ट केली होती ती टाकायची आहे पूर्ण, आणि ती अशी लालसर होईपर्यंत भाजायची आहे, जेणेकरून ती कच्चं कांदा लागणार नाही। तर अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। तर आपला कांदा असा छानसा भाजून झालेला आहे, छान असं तूप पण सुटलेलं आहे। तर कांद्याची पेस्ट तुपामध्ये चांगली भाजली गेलेली आहे। तर आपण थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा, आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, आणि 2 चमचे मिरची पावडर टाकायची आहे। आपण सगळे मसाले एकत्र करून घेऊया। सर्व मसाले तुपात चांगले भाजून घ्यायचे आहे। भाजून झाल्यानंतर आपण त्यात फ्लावर आणि वाटाण्याची जी पेस्ट केली होती ती टाकायची आहे, आणि ती पण एकत्र मिक्स करून घ्यायची आहे। थोडं 2 मिनिटं ठेवायची आहे तिला पण। त्यानंतर टोमॅटोची जी बारीक पेस्ट केली ती टाकायची आहे त्यात। सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे, आणि 5 ते 10 मिनिटं शिजवायला ठेवायचं आहे ते। 5 ते 10 मिनिटं झालेलं आहे। तूप पण थोडं सुटलेलं आहे, आणि यात आता जे ओलं हळकुंड आपण भाजून ठेवलेलं होतं ते सुद्धा ह्याच्यात टाकायचे आहे। हळद सुद्धा मिक्स करून झालेली आहे। तर आपण 1 वाटी ते दही घेतलेलं होतं ते सुद्धा ॲड करायचं आहे ह्याच्यात। अजून 10 ते 15 मिनिटं याला शिजायला ठेवायचं आहे। हे बघा, खूपच छान असं तूप सुटलेलं आहे या भाजीला। तर आपली भाजी तयार झालेली आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।